हॅलो फ्रेंड, मी अमृता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण दाळबाटी बनवणार आहे। तर त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेत आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी रवा घेणार आहे। 1 वाटी रवा, हळद, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि धने पावडर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहेत। दाळबाटी खरं तर राजस्थान आणि खानदेशात खूप बनवल्या जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। तर इथे आपण रव्यापासून अशी झटपट होणारी दाळबाटीची रेसिपी बघणार आहोत। तर ओवा, जिरं, हळद टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, धनेपूड टाकली आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेणार आहोत। चांगलं असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं यात आपण दही ॲड करणार आहोत। दह्याने ना बट्टी एकदम अशी खुशखुशीत होते, खायला खूप छान लागते। आणि थोडे थोडे पाणी घालून घट्टसर असा गोळा आपण त्याचा तयार करून घेणार आहोत। तोपर्यंत एका पातेल्यात पाणीही उकळायला ठेवलं आहे, जेणेकरून पीठ रेडी होईपर्यंत पाण्याला छान अशी उकळी येऊन जाईल। आणि ह्या पिठाचे आपण ना एकदम असे मीडियम साईजचे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि ते मस्त असे उकळायला टाकणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतले आणि आता त्याला उकळायलाही टाकते। तर ही रेसिपी एकदम अशी झटपट होणारी आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खायला तर खूपच छान लागते। तर याची छान अशी उकळून झाल्यानंतर आपल्याला हवे त्या साईजने त्याला कट करायचं आणि छान असं खरपूस रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकतात तर किती छान असे दिसायला खूप छान दिसतीये आणि तळल्यावरती एकच नंबर लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।